काही परीक्षांमध्ये प्रश्न असे असतात की असं वाटतं पाहूनच सोडून द्यावं, पण प्रश्न असतो खूप सोपा, पण आपल्याला तो अवघड वाटतो कारण एक्झामिनरला तेच हवं असतं. बघा प्रश्न कसा आहे, 1 2 4 3 6 5 9 6 असं करता करता पहिल्या 40 पदांची बेरीज म्हणजे सम ऑफ फर्स्ट 40 टर्म्स आपल्याला विचारलेले आहेत. पण जर तुम्ही ऑब्झर्व केलं ना, जर जोडी जोडी घेतलीत, बघा 1 आणि 2 ही जोडी घेतली तर ती येते 3, म्हणजे बेरीज घ्या डायरेक्ट. 4 आणि 3 ही जोडी घेतली तर 7 येते. 6 आणि 5 याची जोडी घेतली तर 11 येते. 9 आणि 6 याची जोडी 15 येते. मग असं करता करता आपल्याला, मला सांगा, जर मी जोडी जोडी घेतोय तर 40 पदं येणार का? नाही, पदं येणार 20 पदांपर्यंत. लक्षात येते का? म्हणजे आपल्याला 20 पदापर्यंतची बेरीज काढायची आहे जर मी जोडी जोडीला क्लब करून एक त्याची बेरीज घेतली. आता तुम्हाला बेरजेचा फॉर्म्युला माहिती आहे, SN म्हणतो आपण त्याला. नसेल माहिती तर लिहून घ्या, n/2 कंसात 2a प्लस n-1 इंटू d. आता बघा n काय आहे? एकूण पद 20/2. मी इथे लिहून ठेवतो. 2a म्हणजे पहिलं पद, पहिल्या पदाची दुप्पट. बघा 2a पहिल्या पदाची दुप्पट, ते येते 6 प्लस n किती आहे? n तर 20 आहे. 20 मधून एक गेले 19, म्हणून इथे येतं कंसात 19. आणि d म्हणजे डिफरन्स. बघा ना, प्रत्येकामध्ये डिफरन्स कितीचा आहे? 4/4चा. लक्षात येते का? सिंपल. 20/2 ते येतं 10. 6 अधिक 19 चौक 76. आता 76 आणि 6 ते येतात 82. 10 गुणिले 82 उत्तर येतं 820, जे आहे आपलं ऑप्शन नंबर 2. बघा ना, किती अवघड प्रश्नाला आपण सिंपल करून टाकला. अशाच पद्धतीने परीक्षेत प्रश्न येतात आणि अशाच वेने ते तुम्हाला सोडवावे लागतात. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा.